सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवापुरातून जाहीर पाठिंबा. BAPAAPचे धरणे स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. देशातील परीक्षा पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला नवापूर शहरातून गुरुवारी नैतिक पाठिंबा देण्यात आलाय. भारत आदिवासी पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बसस्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन पार पडले. यापूर्वी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली होती. आंदोलकांनी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा म्हणून राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनात भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वडवी, आम आदमी पार्टीचे संघटक मंगेश शेवले, मोहन वसावे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचेसह दिलीप वडवी, लिंगा वडवी, कॉम्रेड RT गावित, लोकनियुक्त सरपंच RC गावित, माजी सरपंच ईश्वर गावित, सुधाकर वडवी, दिनेश वडवी, पंकज अहिरे, रफिक शेख, जितेंद्र अहिरे, सूरज गावित, दिवाणजी वडवी, युवा नेते इलेश गावित, सुनील गावित, सिंगा वडवी, संदीप वडवी, कल्पेश वडवी यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही मार्गाने आंदोलन करत केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांची दखल घेऊन परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. नंदवैभवसाठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार. नमस्कार. जय आदिवासी, जय गीत प्रदेश. मित्रांनो, सोनम वांगचुक जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती आहे, पद्मविभूषण, पद्मश्री यांना किताब मिळालेले आहे. अशी श्रेष्ठ व्यक्ती गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे आमरण उपोषणात बसलेली आहे. त्यांची मागणी आहे की मागे जे पेपरफुटीचे प्रकरण झाले, नीट आणि या काही प्रवेश परीक्षा होत्या, त्यांचे जे पेपर फुटले त्याची चौकशी करावी. वरिष्ठ स्तरावरून जे पेपरफुटीचं प्रकरण घडलेलं आहे संपूर्ण देशभरामध्ये, या संपूर्ण प्रकरणाची स्पेशल टास्क नेमून चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहे, जे गुंतलेले आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे होईपर्यंत आपले केंद्राचे शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा म्हणून या प्रमुख मागणीसाठी ते उपोषणास बसलेले आहे. आज 19वा दिवस होत असताना त्यांच्या या उपोषणाची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली जात नाही. ना मीडिया घेत नाही, ना मोदी मीडिया घेत, ना केंद्र शिक्षण घेत. अशा पद्धतीचं बिलकुल असंवेदनशील परिस्थिती केंद्र शासनाच्या स्तरावर आणि या सोनम वांगचुक यांच्या या मागणीला एक पाठिंबा म्हणून संपूर्ण देशभरातून आता सामान्य जनता पाठिंबा द्यायला पुढे येत आहे. वैयक्तिक सोशल मीडियावर, समाज माध्यमावर पाठिंबा देतच आहोत, परंतु या पद्धतीने सार्वजनिक पद्धतीने सुद्धा आता पाठिंबा सगळे लोक येत आहे आणि याच पाठिंब्याचा भाग म्हणून आम्ही या नवापूर तालुक्याच्या मुख्यालयी एक नवापूर तालुक्यातील संवेदनशील व्यक्ती निमित्त भारत आदिवासी पार्टी आहे, परंतु या ठिकाणी सगळे पार्टीचे, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटनांचे लोक या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आणि अशा पद्धतीचं हे माननीय सोनम वांगचुक यांना यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंब्यासाठी आजचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी नवापूरच्या मुख्यालयी घडत आहे. या आंदोलनाला विद्यार्थी येऊन पाठिंबा देऊन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थी आले, अगदी बालक, शालेय विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहे. या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सोनम वांगचुक यांना याची जी मागणी आहे ती
केंद्र शासनाने तात्काळ पूर्ण करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि या 19 दिवसामध्ये घडत असलेल्या असंवेदनशीलतेचा या केंद्र शासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.